नमस्कार मंडळी. तर आज आपण बोरदवत येथे आलेलो आहे आणि इथे आपल्याला SRT म्हणजे सगुणा राईस तंत्र याविषयी आपल्याला यामध्ये या तंत्रानुसार आपल्याला बेड कसे पाळायचे त्याबद्दल एक थोडक्यात आपण डेमो घेणार आहोत. तर आपण आता बघूया. आता बघा, आता आपण ही जी काठी आपण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये बघा, आता ही आहे ना 136 सेंटीमीटरची ही काठी तयार केली आहे. दुसरी काठी तर तिकडली ना एक फक्त आपण हे डेमो म्हणून घेतोय त्याच्यामुळे लक्षात घ्या. 136 सेंटीमीटर आपण 2 काठा आपण तयार करून घेतलं आहे. आपल्याला बेड कसा पाळायचा आहे त्याचं डिमार्केशन कसं करायचं आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर एक लक्षात घ्या की ही एक काठी त्या बाजून राहील आणि ही आपली एक दोरी आपण इथे घेतलेली आहे. तर बघा, आता समजा आपल्याला बेड जो तयार करायचा आहे तर हा असा आपल्याला या अंतरावर ठेवायचा आहे आणि या साईडला दोन्ही साईडला असे काठी आपण लावून घ्यायचे. ठीक आहे. आपण 2 पद्धतीने आपण इथे बेड तयार करतो. एक ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण बेड तयार करू शकतो आणि दुसरी गोष्ट आपण बैलाच्या नांगराच्या सहाय्याने आपण हे करू शकतो. ठीक आहे. तर आता ती फक्की घ्या. हे एक मिनिट ठीक आहे. इकडे फक्की घ्या. आपल्याला एक आपण पावडीच्या सहाय्याने आपल्याला फक्त आता बेड कसा करायचा आपण फक्त एक थोडंसं एक प्रात्यक्षिक स्वरूपात बघूया. आपण या पद्धतीप्रमाणे आपल्याला हा जो बेड आहे हा वरती घ्यायचा आहे. फक्की तोडायची नाही, याप्रमाणे चालायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हा जो बेड आहे हा आपल्याला 100 सेंटीमीटरचा आपल्याला बेड पाहिजे. म्हणजे जी रुंदी आहे ही 100 सेंटीमीटर असली पाहिजे, तेव्हाच आपला बेड हा व्यवस्थित तयार होईल. ओके. जाग्यावर हे करा. पाहिला अजून भरपूर उच्च पाहिजे. आता बघा आपला हा जो बेड आहे हा तयार झालेला आहे. फक्त आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं आहे की आपला जो बेड आहे त्याची रुंदी आहे ती जवळपास आपल्याला 100 सेंटीमीटर पाहिजे. किती? 100 सेंटीमीटर. हा जो बेड आहे 100 सेंटीमीटर रुंदी पाहिजे आणि लांबी तुम्ही तुमच्या म्हणजे जमिनीच्या उतारानुसार किती पण घेऊ शकता. ठीक आहे. तर याप्रमाणे आपण असा बेड तयार केलेला आहे. आणि मग नंतर आपल्याला ज्यावेळेस जी आपली SRTची फ्रेम असते ती फ्रेम आपल्याला 2 व्यक्तीच्या सहाय्यानं आपल्याला त्या ज्यावेळेस जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असेल त्यावेळेस ती फ्रेम 2 व्यक्तीच्या सहाय्यानं आपल्याला त्यांना त्या फ्रेमनं आपल्याला भोकं पाडून घ्यायचे जमिनीमध्ये आणि नंतर आपल्याला ती याच्यामध्ये सुपला आणि बाकी समजा सिमेंट वगैरे टाकून त्याच्यामध्ये बियाणं टाकायचं आहे. नंतर मग ते बियाणं लागून घ्यायचं. याप्रमाणे आपल्याला याची पेरणी करायची. ठीक आहे.